धुळ्यात वाहतूक नियमांना शिस्त लावण्यासाठी विशेष मोहीम, पोलीस उपअधीक्षक सागर देशमुख आणि पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या नेतृत्वाखाली कारवाई। धुळे शहरात वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी शहर वाहतूक विभागाने कंबर कसली आहे। परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सागर देशमुख यांच्या उपस्थितीत शहरातील जय हिंद चौकात विविध प्रकारच्या वाहतूक नियमांच्या उल्लंघनावर कारवाई करण्यात आली। यामध्ये फॅन्सी नंबर प्लेट, प्रेशर हॉर्न, कर्णकर्कश सायलेन्सर वापरणाऱ्या वाहन धारकावर कारवाई करण्यात आली। तसेच अल्पवयीन मुलांना दुचाकी चालवण्यासाठी देणाऱ्या पालकांवरही लक्ष केंद्रित करण्यात आले। सीट बेल्ट न लावणे आणि वाहतुकीस अडथळा होईल अशा प्रकारे वाहन उभे करणे अशा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली। यावेळी परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सागर देशमुख यांनी वाहनधारकांना नियमांचे पालन करण्याबाबत सूचना आणि आवाहन केले। शहर वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी देखील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी पुढाकार घेतला आहे। आज सकाळी शहरातील सर्वात गजबजलेल्या 5 कंदील बाजारपेठ परिसरात आणि संपूर्ण आग्रा रोडवर त्यांनी अतिक्रमण धारकांना आणि दुकानदारांना रस्त्यावर लावलेले बोर्ड मागे घेण्याची सूचना केली। तसेच हातगाडी धारकांनाही बाजूला करण्यात आले आणि वाहतुकीस अडथळा निर्माण होईल असे सर्व शेड आणि बॅनर काढण्याच्या सूचना देण्यात आल्या। पोलीस निरीक्षक वारे यांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना अल्टिमेटम दिला आहे। वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने रस्त्यावर कुठेही वाहने उभी करू नयेत अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत। पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवली जात असून सर्व नागरिकांनी वाहतूक विभागाला सहकार्य करून नियमांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे। या मोहिमेमुळे धुळे शहरातील वाहतूक अधिक सुरळीत होईल अशी अपेक्षा आहे। धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। नमस्कार, मी प्रबोधिनी डीवायएसपी सागर देशमुख, धुळे शहर वाहतूक नियंत्रण शाखा। धुळे शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून वाहतुकीचे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात प्रभावी कारवाई सुरू केलेली आहे आणि ही कारवाई अशीच चालू राहणार आहे। तरी धुळेच्या सर्व रहिवाशांना, नागरिकांना माझे एक आव्हान आहे की वाहतुकीचे उल्लंघन करू नका। कर्कश असे सायलेन्सर लावणे, कर्कश असे हॉर्न्स वाजवणे याच्यावरती तात्काळ कारवाई केली जाईल। हॉर्न आणि सायलेन्सर काढले जातील, तर मॉडिफाईड प्रकारचे सायलेन्सर लावू नका, त्याच्या संबंधित फाईन सुद्धा लावले जाईल। त्याच प्रकारे ट्रिपल सीट गाडी चालवणे, लायसन्स नसताना गाडी चालवणे, लहान मुलांनी गाडी चालवणे, रॅश ड्रायव्हिंग करणे, रस्त्याच्या बाजूला मोठे मोठे ट्रँकर्स, ट्रक्स लावणे, तसेच लहान मुलांच्या हातात वडिलांनी किंवा पालकांनी गाडी देऊ नये हे मी आवाहन करतो। त्याच प्रकारे नो पार्किंग मध्ये गाडी लावणे, सीट बेल्ट न लावणे अशा प्रकारचे वाहतुकीचे नियमांचे उल्लंघन करू नये असे केल्यास धुळे पोलीस अतिशय प्रभावीपणे कारवाई केली जाईल, तुमच्याकडून दंड वसूल केले जाईल आणि योग्य ती पुढची कारवाई सुद्धा करण्यास धुळे पोलीस सतर्क राहील। धन्यवाद।